बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। पालकमंत्री अजित पवारांचा पुणे महापालिका आयुक्तांना फोन। जीबीएस आजाराच्या रुग्णांच्या बिलावरून आयुक्तांची चर्चा। सरकारी हॉस्पिटलमधून काय मदत करता येईल याबाबत कळवण्याच्या सूचना। सरकारी रुग्णालयात यंत्रणा चांगल्या करा, अजित पवारांच्या सूचना। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रदीप, काय सूचना दिल्यात, काय सांगाल? वृषाली, पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना फोन केला आहे। पुणे शहरामध्ये जीबीएस आजारानं जवळपास 73 रुग्णांचं निदान जे आहे ते झालेलं आहे। मात्र काही रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवरती आहेत आणि खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्या बिलाचं एस्टिमेट जे आहे ते जवळपास 10 ते 15 लाखांच्या घरामध्ये जाते। ही तक्रार खरं तर अजित पवारांकडे करण्यात आलेली होती। त्यावरती महापालिका आयुक्तांना अजित पवारांनी सूचना दिलेल्या आहेत की सरकारी रुग्णालयांमध्ये या रुग्णांची व्यवस्था करता येत असेल किंवा चांगल्या पद्धतीने उपचार जे आहेत ते सरकारी रुग्णालयामध्ये होता येतील का, या संदर्भातला अहवाल जो आहे तो उद्यापर्यंत कळवण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। स्वतः अजित पवारांनी महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना फोन केलेला आहे। जीबीएस आजारानं खरं तर पुणे महानगरपालिकेची चिंता वाढलेली आहे। अनेक रुग्णांचं निदान जे आहे ते दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते। मात्र स्वतः अजित पवारांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि महापालिका आयुक्तांना फोन करून जीबीएस संदर्भातले सरकारी रुग्णालयांवर उपचार करता येतील का हा अहवाल उद्यापर्यंत कळवण्याच्या सूचना दिल्या। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।